Hello everyone, welcome back to the session Financial Accounting. I am Professor Rashmi Hirlekar and you all are studying with me Financial Accounting. In today's lecture, we will see what are the golden rules of debit and credit for different accounts. We will see how to apply these golden rules of debit and credit to personal account, real account and nominal account. We will see the application of golden rule of all three accounts with their examples. First of all, we will discuss about golden rules of debit and credit for different accounts. First, golden rule for personal account. Personal account, debit the receiver, credit the giver. Real account, debit what comes in, credit what goes out. Nominal account, debit all the expenses and losses, credit all income and gains. How to apply golden rule of debit and credit to personal account? We will see here with 5 examples. Personal account. Personal account which receives the benefit is debited, while personal account which gives the benefit is credited. In other words, fundamental rules of debit and credit regarding personal account is debit the receiver and credit the giver. लक्षात घ्या, पर्सनल अकाउंट जर असेल तर द अकाउंट विच रिसिव्स द बेनिफिट, ज्या अकाउंटला फायदा मिळतो, जो रिसिव्हर आहे ते अकाउंट डेबिट करा आणि द अकाउंट विच गिव्स द बेनिफिट, जे अकाउंट बेनिफिट देतं किंवा जो गिवर आहे त्याचं अकाउंट क्रेडिट करा. Here we will see first example. Ganesh gives loan of ₹500 to Suresh. बघा, गणेशने सुरेशला 500 रुपयाचं कर्ज दिले. आता इन द बुक्स ऑफ गणेश, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की गणेशच्या बुक मध्ये स्वतःचं गणेशचं अकाउंट कधीही येणार नाही. तर गणेशच्या बुक मध्ये कोणाचं अकाउंट येणार? सुरेशचं अकाउंट येणार. तर इन द बुक्स ऑफ गणेश सुरेशचं अकाउंट येणार. आता गणेशने सुरेशला कर्ज दिलं 500 रुपयाचं. सुरेश कोण झाला? सुरेश सुरेश रिसिव्स द बेनिफिट, आणि बेनिफिट म्हणजे काय? नेमली कॅश. सुरेशला 500 रुपये मिळाले. ही इज रिसिव्हर ऑफ द बेनिफिट. देअरफॉर द अकाउंट ऑफ सुरेश इज डेबिटेड. बघा, डेबिट द रिसिव्हर, रिसिव्हर असेल तर डेबिट करा. त्यामुळे गणेशच्या बुक मध्ये सुरेशचं अकाउंट आपण काय करणार? डेबिट करणार, कारण त्याला 500 रुपये मिळाले. नाउ वी विल सी व्हॉट एंट्री विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ सुरेश. सुरेशच्या अकाउंट मध्ये सुरेश स्वतःच्या बुक मध्ये काय लिहिल? तो स्वतःच्या बुक मध्ये स्वतःचं अकाउंट स्वतःचं नाव लिहिल का? नाही. तर तो म्हणेल की अरे मी व्यवहार कोणाशी केलाय? गणेशशी. तर गणेशचं अकाउंट येणार सुरेशच्या बुक मध्ये. सुरेश गेट्स बेनिफिट फ्रॉम गणेश. गणेश कडनं त्याला बेनिफिट मिळालंय. गणेश इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. बेनिफिट गणेशने दिला, त्यामुळे गणेश हा काय झाला? गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. लक्षात घ्या, इन द बुक्स ऑफ सुरेश गणेश अकाउंट इज क्रेडिटेड. Now we will see another illustration. सुरेश रिटर्न लोन टू गणेश. लक्षात घ्या, मगाच्या एंट्री मध्ये काय केलं होतं? गणेशने सुरेशला कर्ज दिलं. आता सुरेशने कर्ज परत केलं. इन द बुक्स ऑफ सुरेश, लक्षात घ्या, सुरेशच्या बुक मध्ये कोणाचं अकाउंट येणार? तर गणेशचं अकाउंट येणार. गणेशला पैसे मिळाले कारण सुरेशने कर्ज परत केलं, परतफेड केली. गणेश रिसिव्स द बेनिफिट, त्यामुळे डेबिट द रिसिव्हर. देअरफॉर द अकाउंट ऑफ गणेश इज डेबिटेड इन द बुक्स ऑफ सुरेश.
आता गणेशच्या बुक मध्ये एंट्री काय येईल? तर गणेशला 500 रुपये मिळाले, पण तो स्वतःचं अकाउंट लिहिणार का? नाही. त्याच्या अकाउंट मध्ये येणार कोणाचं? सुरेशचं. सुरेश रिटर्न्स लोन. सुरेश गिव्स बेनिफिट टू गणेश आणि म्हणून सुरेश इज अ गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. Therefore, in the books of Ganesh, Suresh account is credited. लक्षात आलं काय केलंय ते? Now we will see example number 3. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? याकूब सेल्स गुड्स ऑफ ₹5,000 टू इकबाल ऑन क्रेडिट. लक्षात घ्या, याकूबने माल विकला. कोणाला विकला? इकबालला ऑन क्रेडिट, म्हणजे उधारीने माल विकला. नाऊ इन द बुक्स ऑफ याकूब, याकूबच्या बुक मध्ये कोणाचं अकाउंट येणार? इकबालचं अकाउंट येणार. याकूबने इकबालला माल विकला. इकबाल इज अ रिसिव्हर ऑफ द बेनिफिट. त्याला माल मिळाला. Therefore, his account is debited. कारण का? डेबिट द रिसिव्हर. त्यामुळे काय करणार आपण? याकूबच्या बुक मध्ये इकबालचं अकाउंट आपण डेबिट करणार. नाऊ इन द बुक्स ऑफ इकबाल, इकबालच्या बुक मध्ये याकूब गिव्स द बेनिफिट. इकबालच्या बुक मध्ये इकबालचं अकाउंट नाही येणार, तर याकूबचं येणार. आणि माल कोणी दिला इकबालला? याकूबने दिला. याकूब गिव्स द बेनिफिट. सो याकूब इज अ गिव्हर. Therefore, his account is credited. We will see fourth example regarding personal account. इकबाल pays 5,000 to याकूब. लक्षात घ्या, मगाचं क्रेडिट सेल होतं. आता इकबालने हे जे क्रेडिट सेल होतं, म्हणजे त्याने क्रेडिटवर परचेस केलं होतं, 5,000 रुपये याकूबला परत केले. आता इन द बुक्स ऑफ याकूब, याकूबला पैसे मिळाले. इकबाल गिव्स द बेनिफिट आणि पैसे कोणाला मिळाले? याकूबला. पण याकूबच्या बुक मध्ये याकूबचं अकाउंट येणार का? नाही. त्याच्या बुक मध्ये इकबालचं अकाउंट येणार. इकबाल इज अ गिव्हर. इकबाल्स अकाउंट इज क्रेडिटेड. कारण का? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. लक्षात घ्या, रिसिव्हर असेल तर डेबिट करा आणि गिव्हर असेल तर क्रेडिट करा. त्यामुळे इकबाल ने पैसे दिले. इकबाल इज अ गिव्हर. Therefore, in the books of Yaqub, Iqbal's account is credited. आता now we will see what entry will be recorded in the books of Iqbal. इकबालच्या अकाउंट मध्ये तो स्वतःचा अकाउंट लिहिल का? नाही. तो याकूबचा अकाउंट लिहिल. याकूब गेट्स मनी. याकूबला पैसे मिळाले. He is a receiver of the benefit. Therefore, Yaqub's account is debited in the books of Iqbal. We will see last example regarding personal account. Harihar withdraws 10,000 from Dena Bank. हरिहरने देना बँक कडनं 10,000 रुपये काढले. देना बँकेतनं पैसे काढले. आता इन द बुक्स ऑफ हरिहर, हरिहरच्या बुक मध्ये काय होईल? ही रिसिव्स द बेनिफिट. हरिहर गेट्स मनी फ्रॉम देना बँक आणि देना बँक इज अ giver of the benefit. Therefore, debit the receiver, credit the giver. Dena Bank's account is credited. In the books of Dena Bank, Dena Bankच्या पुस्तकात काय येणार? तर बँक gives money to whom? हरिहर. बँकेने हरिहरला पैसे दिले. हरिहर is the receiver. Debit the receiver. Therefore, Harihar's account is debited. Now we will see how to apply golden rule of debit and credit to real account with example. First of all, we will see what is real account. Real account deals with property, real estate, assets like building, machinery, furniture, car, goods, cash, etc. These real accounts, for these real account, golden rule of debit and credit is debit what comes in, credit what goes out.
When asset is purchased, asset comes in, hence asset account is debited. When machinery is debited because machinery is purchased, machinery comes in. But when machinery sold, machinery goes out, therefore machinery account is credited. We will see golden rules of real account. What is it? Debit what comes in, credit what goes out. बघा, जर asset आलं तर debit करा. If it is goes out, you have to credit it. We will see first example. Ashok purchased furniture 5,000, furniture of rupees 5,000 for cash. लक्षात घ्या, या ठिकाणी अशोकने फर्निचर खरेदी केलं, पण कसं? फॉर कॅश. इन द बुक्स ऑफ अशोक द अकाउंट्स अफेक्टेड. कोणत्या दोन अकाउंटवर परिणाम होईल? तर फर्निचर खरेदी केलं, फर्निचर कम्स इन आणि कॅश गोज आउट. तर furniture comes in, debit what comes in, therefore furniture account is debited, and credit what goes out, cash goes out, therefore cash account is credited. Anil's next example, Anil sells for cash furniture of rupees 5,000. अनिलने फर्निचर विकलं आणि कशा? फॉर कॅश, म्हणजे रोखीने फर्निचर विकलं. इन द बुक्स ऑफ अनिल. आता विकलं म्हटल्यानंतर अनिलला काय मिळालं? कॅश मिळाली. फर्निचर गोज आउट. फर्निचर गोज आउट बिकॉज इट इज सोल्ड. सो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, फर्निचर अकाउंट इज क्रेडिटेड. आणि काय आलं? कॅश कम्स इन, देअरफॉर कॅश अकाउंट इज डेबिटेड. Now we will see application of real account, golden rule, application of golden rule for real account. But with that we will see how it is applied to personal account also. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण रिअल अकाउंट चा जो गोल्डन रूल आहे त्याचं ऍप्लिकेशन कसं होतं हे बघणार आहोत. पण ते नुसतं रिअल अकाउंटलाच नाही, तर पर्सनल अकाउंटवर सुद्धा कसा इफेक्ट होतो आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं होतं हे या उदाहरणात पाहणार आहोत. अशोक परचेस गुड्स वर्थ रुपीज 10,000 फ्रॉम अनिल. अशोक परचेस गुड्स वर्थ रुपीज 10,000 ऑन क्रेडिट फ्रॉम अनिल. उधारीने माल खरेदी केला अशोकने. Now we will see how the entry will be recorded in the books of Ashok. अशोकच्या बुक मध्ये एंट्री कशा प्रकारे रेकॉर्ड केली जाईल हे आपण इथे पाहणार आहोत. बघा, अशोक परचेस गुड्स वर्थ रुपीज 1,000. अशोकने माल खरेदी केला, गुड्स कम्स इन. आणि कोणी दिला? पैसे दिले का? नाही. गुड्स कम्स इन, गुड्स इज अ रिअल अकाउंट, देअरफॉर गुड्स अकाउंट इज डेबिटेड. गुड्सच्या ऐवजी तुम्ही काय रेकॉर्ड करायचं? परचेस अकाउंट इज डेबिटेड. आता पेमेंट केलंय का? नाही. वी हॅव टू मेक पेमेंट इन फ्युचर टू अनिल. सो अनिल इज अवर क्रेडिटर. Anil's account is a personal account. He is a giver of the benefit. त्याच्याकडनं माल आलाय, तो गिवर आहे मालाचा. Debit the receiver, credit the giver. Therefore, Anil's account is a personal account and he is a giver. Therefore, Anil account is credited. आपण काय करणार? Purchase account debit to Anil असं अशोकच्या बुक मध्ये रेकॉर्ड करणार. Now we will see how the entry will be recorded in the books of Anil. Anil sells goods to Ashok. लक्षात घ्या, अशोकने माल अनिल कडनं खरेदी केला म्हणजे अनिलने विकला अशोकला. Goods goes out. It is real account. Debit what comes in, credit what goes out. So goods account is credited. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण माल विकतो त्यावेळेला गुड्स अकाउंट क्रेडिटच्या ऐवजी इट इज good if you write it as sales account.
कोणाला माल विकला? अशोकला. अशोक is a receiver of the goods. He is a receiver. Ashok account is a personal account. Therefore, debit the receiver. Ashok's account is debited. Here we will see another example regarding real account and personal account. Ram receives 5,000 from Rahim in cash. लक्षात घ्या रामला 5,000 रुपये मिळाले कॅश. कोणाकडनं? रहीमकडनं. लक्षात घ्या रिसिव्ह 5,000 5,000 रुपये मिळाले म्हणजे कॅश मिळाली म्हणजे कॅश अकाउंट आहे आणि दुसरं कोणी दिली? रहीमने. इन द बुक्स ऑफ राम. रामच्या बुक मध्ये एंट्री काय येईल? Cash comes in, cash is a real account. Debit what comes in, cash account is debited. Rahim is a giver, त्याने पैसे दिलेत. It is personal account, so Rahim's account is credited. Now we will see how the entry will be recorded in the books of Rahim. Rahimच्या बुक मध्ये कशी एंट्री पास करणार? रहीमने पैसे दिले, cash goes out. Cash is a real account. Debit what comes in, credit what goes out. Cash account goes out. Therefore, cash account is credited. कोणाला दिले? तर रामला दिले. Ram is a receiver. It is personal account. Therefore, Ram's account is debited. Now, we will see how to apply golden rule of debit and credit to nominal account with example. Nominal account or fictitious account relates to expenses, losses, income and gain. These accounts are source of revenue or expenses but nothing concrete or real remains. लक्षात घ्या नॉमिनल अकाउंट ही इन्कम गेन किंवा एक्सपेन्स लॉस शी रिलेटेड आहेत. दीज आर सोर्स ऑफ रेव्हेन्यू और एक्सपेन्स बट कॉन्क्रीट काही मिळतं का? रिमेन्स नथिंग कॉन्क्रीट और रियल रिमेन्स म्हणजे ऍसेट आलं ऍसेट गेलं असं काही होत नाही. वन कॅन सी प्रॉपर्टी परचेस और कॅश बट नॉट द सॅलरी और रेंट पेड इन कॅश. लक्षात घ्या प्रॉपर्टी परचेस केली किंवा वीकली आणि पैसे आले आपण दिसतात पण सॅलरी पेड केली किंवा रेंट पेड केलं किंवा सॅलरी मिळाली हे काही दिसत नाही. इट इज नॉट सीन और फेल्ट लाईक रिअल प्रॉपर्टी. कॅश पगार झाला तर प्रॉपर्टी पगार झाला म्हणजे काहीतरी वस्तू दिसते का? तर नाही. Therefore, such account are known as fictitious account or nominal account. लक्षात घ्या म्हणून असल्या अकाउंटना fictitious account किंवा nominal account असं म्हणतात. However, receiver knows that he received cash because he has earned income like interest or dividend. लक्षात घ्या रिसिव्हरला माहित असतं की त्याला पैसे कशासाठी मिळाले तर त्याने इन्कम अर्न केलं इंटरेस्ट मिळालं किंवा डिव्हिडंड मिळाले म्हणून त्याला पैसे मिळाले हे त्याला माहित असतं. Likewise, payers knows that he paid cash on account of expenses like rent, salary, traveling expenses, etc. जो पेयर आहे त्याला माहिती असतं की त्याने पेमेंट केलंय कशासाठी तर सॅलरी साठी असेल किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस साठी असेल किंवा रेंट दिलं आहे हे त्याला माहित असतं. The fundamental rules of debit and credit regarding nominal account are debit expenses and losses, credit income and gain. लक्षात घ्या जर एक्सपेन्स झाला तुमचा किंवा लॉस झाला असेल you have to debit it and if you got income you generate income or gain you have to credit it. When there is an expenses, there is outflow of cash. Cash account being real account, it is credited, it goes out and expenses account is debited. When there is a income account, it is credited. When cash is received on account of this income, cash account is debited. Thus, cash account is debited and income account is credited. We will see examples relating to nominal account in next slide.
We will see here how to apply golden rule of debit and credit to nominal account. Here first example is given. A trader pays 1500 to his manager as a salary for month. लक्षात घ्या व्यापाऱ्याने 1500 रुपये सॅलरी त्याच्या मॅनेजरला एका महिन्याची दिली. इन द बुक्स ऑफ ट्रेडर व्यापाऱ्याच्या बुक मध्ये काय येणार तर त्याने काय दिलं सॅलरी दिली म्हणजे पैसे दिले. कॅश गोज आउट. कॅश इज अ रियल अकाउंट. देअरफॉर कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. कशासाठी पैसे दिले सॅलरी इज अन एक्सपेन्स. सॅलरीसाठी पैसे दिलेत त्याने. सॅलरी अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट आणि देअरफॉर डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस. खर्च झाला असेल लॉस झाला असेल तर डेबिट करा. देअरफॉर सॅलरी अकाउंट इज डेबिटेड. इन द बुक्स ऑफ मॅनेजर मॅनेजरच्या बुक मध्ये काय एंट्री येईल कॅश कम्स इन. मॅनेजरला पैसे मिळाले पगार मिळाला. कॅश अकाउंट इज बिंग रियल अकाउंट. इट इज डेबिटेड. सॅलरी फॉर हिम इज अ इन्कम. लक्षात घ्या मॅनेजरला सॅलरी ही इन्कम आहे त्याचा खर्च नाहीये. सॅलरी अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट द इन्कम अँड गेन. देअरफॉर सॅलरी अकाउंट इज credited. Here we will see another example of application of golden rule to nominal account. Paid telephone bill. टेलिफोन बिल पे केलं. पे केलं म्हणजे पैसे गेले. इन द बुक्स ऑफ ए. सपोज ए पेड टेलिफोन बिल्स of rupees 150. Cash goes out. Cash is a real account. Debit the डेबिट what comes in, क्रेडिट what goes out. जर गेलं असेल तर क्रेडिट करा. सो कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. आता टेलिफोन एक्सपेन्स अकाउंट. टेलिफोन कशासाठी पैसे दिले टेलिफोनसाठी. हा खर्च आहे. टेलिफोन इज अ एक्सपेन्स पेड. देअरफॉर इट इज नॉमिनल अकाउंट. डेबिट द एक्सपेन्सेस. टेलिफोन अकाउंट इज डेबिटेड. इन द बुक्स ऑफ टेलिफोन कंपनी. टेलिफोन कंपनीला काय झालं पैसे मिळाले. कॅश कम्स इन. Debit what comes in. So in the books of telephone company cash account is debited. Charges received it is an income. लक्षात घ्या टेलिफोन फीज किंवा बिल मिळालं it is income. Nominal account. If credit if it is income or gain. Income किंवा gain असेल तर credit करा. Therefore here telephone bill account is credited. So guys, today we have discussed about golden rule of accounts and we have also discussed about how to apply these golden rules for personal account, real account and nominal account. So thank you for today. Happy learning. We will meet again.